आजची कथा आहे एका संन्यासीची. संन्यासी तो असतो जो सर्वस्वाचा त्याग करतो आणि कोणतीही एक गोष्ट त्याला तो ध्येय बनवतो. एखाद्या व्यक्तीच्या संन्यासी होण्यामागे एक मोठे कारण असते. कोणी पण असंच संन्यासी होत नाही. या व्यक्तीच्या संन्यासी होण्यामागे पण एक मोठे कारण होते. संन्यासी होण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या मनाने त्याला अनेक चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडले होते. त्याने अनेक पाप केले होते. तो व्यक्ती आपल्या इच्छेनुसार वागत असतो. त्या व्यक्तीच्या मनाने त्याला गुलाम बनवून ठेवले होते आणि तो त्याच्या मनाचा गुलाम होता. आयुष्यात प्रत्येक सुख आणि संपत्ती मिळाल्यावरही त्या माणसाच्या मनात खूप वेदना होत्या आणि ही मानसिक भीतीच त्याला संन्यासी बनवते. संन्यासी झाल्यावर मनुष्य प्रापंचिक जीवनातून मुक्त होतो. जंगलात राहिला जातो आणि विविध प्रकारचे ध्यान आणि अभ्यास करतो. भिक्षा मागून खातो आणि मग शांतपणे एकांतात ध्यान करतो. पण तरीही त्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळत नव्हती. तो अस्वस्थ आणि त्रस्त राहतो. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, ध्यान हा कोणत्याही आध्यात्मिक प्रवासाचा भाग आणि अंतिम सुधारणेचा पहिला टप्पा आहे. हे तेव्हाच केले जाते जेव्हा तुमचे मन शांत असेल, जेव्हा आपले मन आपले ऐकते. पण त्या संन्यासीचे मन शांत नाही आणि तो त्याचे ऐकतही नाही. साधूच्या मनात एक गोष्ट ठसली होती की आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. पण एकदा तो साधू एका व्यक्तीला भेटला. नाही तो कोणी भिक्षू आहे आणि नाही तो कोणी बुद्धिमान व्यक्ती. तो एक सामान्य मेंढपाळ होता जो शेळ्या मेंढ्या चरवायचा. त्याचे नाव गोपाळ होते. गोपाळ त्याला विचारतो की मी तुमची काही मदत करू शकतो? तुम्ही खूप काळजीत दिसत आहात. गेल्या काही दिवसापासून मी बघतोय तुम्ही खूप बेचैन आहात. तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला मदत करू शकतो. गोपाळचे बोलणे ऐकून साधू हसत म्हणाला, तर तुम्ही मला कशी मदत करू शकता? तू सांसारिक आहेस आणि तू संसार आणि मोहमायाशी जोडला गेला आहेस. मी सगळं सोडून जंगलात आलो तरीही माझे मन माझ्या नियंत्रणात नाही. गोपाळ म्हणतो, मी तुम्हाला शिकवू शकतो. मला माझ्या मनावर नियंत्रण ठेवता येते. तो मेंढपाळ म्हणतो, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करण्याची गरज नाही. तसेच जंगलात येऊन राहण्याची पण गरज नाही. मनावर ताबा ठेवण्यासाठी फक्त एक गोष्ट करणे फार महत्त्वाचे आहे. तो संन्यासी मेंढपाळाला विचारतो, ती महत्त्वाची गोष्ट काय आहे? तो मेंढपाळ त्या साधूला म्हणतो, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीची माहिती. आजपर्यंतची काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली त्यानेच आपला मेंदू आणि मनाचे निर्माण केले आहे. साधू मेंढपाळाला विचारतो, ते कसे? तो मेंढपाळ समजावत म्हणतो, समजा तुम्ही आयुष्यात कधीच सफरचंदाचे फळ खाल्ले नाही. सफरचंदाच्या चवीबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. मग तुम्हाला सफरचंद खाण्याचे मन होईल का? नाही होणार. त्यामुळे आपले मन माहितीने भरलेले असते. तो संन्यासी मेंढपाळाच्या बोलण्याने प्रभावित होतो आणि तो म्हणतो की तू मला याबद्दल थोडंसं विस्तार सांगशील का? गोपाळ साधूला सांगतो, जर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मनाची मुळे पाहू शकाल. मन माहितीने बनलेले असते आणि आपल्या मनात माहितीचे 5 प्रवेशद्वार असतात. पहिला डोळा, जे काही आपण डोळ्याने पाहतो, चांगले असो व वाईट, सर्व आपल्या मनाच्या आठवणीत साठत असते. दुसरा कान, जे काही आपण आपल्या कानांनी ऐकतो ते आपल्या मनात बीजाप्रमाणे पेरले जाते. तिसरी जीभ, आपण आपल्या जिभेने ज्या काही गोष्टींचा स्वाद घेतो ते आपल्या मनाच्या स्मरणार्थ अंकित होतो. चौथा आहे नाक, त्याने तुम्ही एकदा वास घेतला मग तो सुगंधी असो वा दुर्गंधित, ते आपल्या मनात नोंदले जाते. आणि 5वा आहे स्पर्श, जर आपण एखाद्या गोष्टीला हात लावला, स्पर्श केला तर त्याची आठवण कुठेतरी ठसून बसते. या 5 शारीरिक द्वारातून कोणतेही आपल्यात प्रवेश करते. ती माहिती बियांच्या स्वरूपात साठवली जाते आणि हळूहळू त्याचे झाड तयार होते. आपले मन मातीसारखे आहे ज्यामध्ये बिया पेरल्या जातात आणि आपली बुद्धी बिया पेरणाऱ्या शेतकऱ्यांसारखी आहे. जर आपल्या बुद्धीने चुकीची माहिती दिलेल्या बियांना बरोबर माहितीचे बीज समजून पेरली आणि भविष्यात जेव्हा त्या बीजाचे झाड होईल तर भविष्यात ते झाड खराब फळ देईल. आपले मन वाढण्यास सक्षम असल्यासारख्या शेतीसारखे आहे ज्यामध्ये आपण जे पीक जे काही पेरतो ते आपल्यात उगवले जाते. जसे की शेतकरी योग्य बियाणे निवडून उगवतो ज्यामुळे त्याचे पीक भरपूर आणि फलदार असते. आपणही आपले मन सकारात्मक विचारांनी सजावण्याची गरज असते. जसे की माळी आपल्या बागेची देखभाल करतो, आपणही आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे, खरे विचार, अनुभव आणि योग्य ज्ञानाने त्याचे पोषण करून. अशा प्रकारे आपण आपल्यामध्ये समृद्ध भावना, शहाणपण आणि विकासाची झाडे सुंदरपणे फुलू देतो. तुमचे मन तुमच्या नियंत्रणात नाही, कारण अगोदरच तुम्ही तुमच्या मनात काही चुकीची बीजे पेरली आहेत आणि आता त्या बियांची मोठे झाड झाली आहे.
तो संन्यासी त्या मेंढपाळाला विचारतो, मी आता काय करावे, कारण आजपर्यंत मी खूप चुकीचे बीजे पेरले आहेत आणि मी त्यांना उपटून टाकू शकत नाही. गोपाळ संन्यासीला म्हणतो, आजपर्यंत तुम्ही न कळत आणि अज्ञानतेने चुकीचे बीजे पेरत आला आहात, पण आजपासूनच खऱ्या मनाने योग्य बिया पेरायला सुरुवात करा. जर आता हजारो चुकीची बीजे असतील तर काय, आता तयार व्हा लाखो चांगल्या बिया वाढवण्यासाठी. तुम्हाला लक्ष द्यावे लागेल की या 5 दरवाजांमधून कोणती माहिती तुमच्यात जाते आणि येणारी माहिती बरोबर आहे की नाही. साधू विचारतो, हे किती दिवस करावे लागेल? गोपाळ म्हणतो, संपूर्ण जीवन. जसे तुम्ही रोज पोटाला चांगले अन्न देता, त्याचप्रमाणे तुमच्या मनालाही योग्य विचार आणि योग्य माहिती द्या. दररोज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला तुमच्याकडे 2 पर्याय असतील, त्यापैकी एक योग्य आणि दुसरा चुकीचा असेल, पण प्रत्येक वेळी तुम्हाला योग्य पर्याय निवडावा लागेल. कायम लक्षात ठेवा, योग्य निवड केल्याने तुम्हाला आतून वाईट वाटू शकते, पण ते दुःख काही वेळेसाठीच असेल. पण आतून कितीही दुःख झाले तरी तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य पर्याय निवडावा लागेल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही योग्य निवडता तेव्हा तुमच्यामध्ये योग्य बिया पेरल्या जातील. ज्या दिवशी तुमच्यातील चांगल्या बियांची संख्या वाईट बियांच्या संख्येपेक्षा जास्त होईल, त्या दिवशी तुमचे मन तुमच्या नियंत्रणात असेल. पण त्या दिवसासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न आजपासूनच सुरू ठेवावे लागतील. साधूला गोपाळचे म्हणणे समजले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.